हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. आता आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आता बाळजाबाई आणि पूजा कृष्णाच्या जीवावरती कंस बनून उठलेल्या असताना दुष्यंत जाणार आणि कृष्णाचं रक्षण करणार. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं, हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतो की दुष्यंतने बाळजाबाईंना सांगितलेलं असतं की आई, अचानक कृष्णाचा अपघात झाल्यामुळे मी कृष्णाला सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता बाळजाबाई ह्या ताबडतोब सिटी हॉस्पिटलला पोहोचलेल्या असतात आणि तिथे आल्याच्या नंतर आता बाळजाबाई बघतात की कृष्णा ही अजूनही जिवंत आहे. बाळजाबाई आता कृष्णाच्या जवळ जातात आणि म्हणत असतात, मला वाटलं होतं की तू मरशील म्हणून, पण नाही, खूप जिद्दी आहेस तू, जिवंत आहेस, चिवट आहेस तू, चिवट डागांप्रमाणे जी जाता जात नाही. पर आता तुझी सुटण्याची आणि जाण्याची वेळ झाली कृष्णे. अगं, माझ्या घरात तू माझ्या मर्जीच्या खिलाफ जाऊन घुसलीस नवं. माझ्या मनात नसताना मला माझ्या लेकाचं लगीन तुझ्याबरोबर लावून द्यावं लागलं होतं, ते बी फक्त राजकारणापायी. आता तुला मारून मी अनेक सहानुभूती मिळवणार. माझ्या लेकाचं कसं हाल झालं, माझ्या लेकाला कशी तू सोडून गेलीस, हे समज सांगून मी लोकांचं प्रेम, लोकांचा विश्वास संपादन करणार. आणि मग आता बाळजा ही म्हणायला लागते, ह्या पंपावरती तुझं आयुष्य आहे नवं. जर ह्यो पंपच बंद झाला तर तुझं आयुष्य कायमचं संपलंच की. ठरलं मग कृष्णे, म्या तुझा ह्यो पंप कायमचा बंदच करून टाकतो. म्हणजे तू चटकीने मोकळी होशील आणि पटकीने ढगात जाशील काय. मग बाळजाबाई ह्या बघतात आसपास कोणी नाही आहे ना, आणि मग आता त्या लगेचच कृष्णाला ऑक्सिजनचा जो पंप लावलेला असतो त्या पंपावर जोरजोराने पाय देतात आणि आता तो पंप त्या मुद्दामून बंद करत असतात, जेणेकरून कृष्णाला ऑक्सिजन जाऊच नये आणि कृष्णा मृत्युमुखी पडावी. आता बाळजाबाईंची ही सगळी काळी करतूत कोणालाच माहीत नसते. सगळ्यांना असंच वाटत असतं की बाळजाबाई ह्या कृष्णाला भेटण्यासाठी, बघण्यासाठी आलेल्या आहेत. त्यामुळे मग आता बाळजाबाई ह्या आतमध्ये हे सगळं करत असतील ह्याचा बाहेर कोणालाही अंदाज नसल्याने बाळजाबाई ह्या मस्तपैकी निवांत असतात. बाळजाबाईंना वाटत असतं की कृष्णे, मी तुला सोडणार नाही, जर तुला जन्मांची अद्दल घडवली तर मी सुद्धा पूजा बाळजाबाई नाही. त्याबरोबर मग आता त्या ठिकाणी दुष्यंत येतो. आता बाहेरच डॉक्टर दुष्यंतला सांगतात की बाळजाबाई आलेले आहेत. दुष्यंत बाहेरून येतानाच बाळजाबाईला हाक मारतो, आई. त्याबरोबर बाळजाबाई लगेचच त्या पंपावरनं पाय काढतात. आता बाळजाबाई ह्या खरं तर खूपच जास्त घाबरलेल्या असतात. दुष्यंत आत येऊन विचारतो, आई तू घाबरली आहेस का. त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणतात, अरे ही कृष्णी, अरे ही बघ की कशी करायल्या, म्हणजे मी आतमध्ये आलो तेव्हा ही अशी करत होती, मला काही कळना झालंय बाबा, म्हणून हिला बघूनच मी घाबरलो. काय झालं मला काही कळतच नाही रे दुष्यंत, काय झालं असेल हिला, आणि ही अशी का करायल्या, म्हणजे बघ की तूच बघ काय झालं असेल हिला, मला तर बाबा लईच जादा टेन्शन आलं आहे, डॉक्टरजीसने बोलवू की. तसं दुष्यंत म्हणतो, हो आई, मी लगेच डॉक्टरांना बोलवतो. आणि डॉक्टर हा तिकडनं लगेचच घेऊन येतात दुष्यंत आणि कृष्णाला बघा काय होतं आहे असं तो सांगू लागतो. डॉक्टर दुष्यंतला म्हणतात, हे बघा तुम्ही जरा शांत राहा, आम्ही तपासतो, तुम्ही बाहेर थांबा. दुष्यंत म्हणतो, अहो असं काय करताय डॉक्टर, माझ्या बायकोला एवढा त्रास होतो आहे आणि तुम्ही इकडनं मला बाहेर कुठं काढताय. नाही नको, मी इथं थांबतो, प्लीज तुम्ही पहिलं कृष्णाला चेक करा. डॉक्टर सांगतात, प्रोटोकॉल्समध्ये बसत नाही, प्लीज तुम्ही बाहेर जा. मग दुष्यंत आणि बाळजाबाईंना डॉक्टर बाहेर थांबवतात आणि मग तपासायला सुरुवात करतात. त्यावेळी डॉक्टरांना कळतं की कृष्णाचा जो काही ऑक्सिजन लेवल आहे तो फार लो झालेला आहे, कुणीतरी तो पंप हलवलेला आहे आणि म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे. पण आता डॉक्टर विचार करतात की भूलचुकीने इथंच कुणाकडनं तरी हल्ला असेल, म्हणून मग डॉक्टर तो पंप व्यवस्थित करतात आणि आता कृष्णाला व्यवस्थित स्टेबल केलं जातं. डॉक्टर 5 मिनटं स्वतः तिथे थांबतात. कृष्णाची श्वसनक्रिया व्यवस्थित झाल्यानंतर डॉक्टर बाहेर येतात. दुष्यंत विचारतो, काय झालं होतं कृष्णाला. मग त्यावेळी आता डॉक्टर सांगत असतात की काही नाही, अचानक कधी कधी पेशंटची ऑक्सिजन लेवल ही खूपच जास्त
लो होऊन जाते आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो आणि म्हणून श्वसनक्रिया पटापट करण्याचा, श्वास खेचण्याचा पेशंट प्रयत्न करतो आणि त्यावेळी त्याच्या अंगात त्राण नसल्यामुळे त्याला जो त्रास होतो ना, तोच त्रास कृष्णाला झाला. त्यावर दुष्यंत म्हणतो, अहो पण अचानक तिची श्वसनक्रिया अशी कमी कशी काय झाली, तिचं ऑक्सिजन लेवल लो कसं काय गेलं. डॉक्टर सांगतात, हे बघा दुष्यंत सरकार, काय आहे सध्या कृष्णाला म्हणजे खूप जास्त बॉडी डॅमेज झालेला आहे, त्यामुळे अचानक तिच्या ब्रेनपर्यंत सिग्नल पोहोचायचे कदाचित थोडे कमी आले असतील आणि सिग्नल वेळेवर ब्रेनला मिळाले नाही, त्यामुळे न्यूरॉन्सने त्यांचं काम व्यवस्थित केलं नाही, श्वसनक्रिया स्लो झाली त्यामुळे आणि म्हणूनच कृष्णाला त्रास झाला. त्यावर दुष्यंत म्हणतो, डॉक्टर पुन्हा. त्यावर डॉक्टर म्हणतो, नाही डोंट वरी, आता व्यवस्थित ट्रीटमेंट होईल, तुम्ही काळजी करू नका, पुन्हा असं होणार नाही. तर आता बाळजाबाईंना हे ऐकून राग येतो की कृष्णा पुन्हा स्टेबल झालेली आहे. बाळजाबाई विचार करतात, मला वाटलं होतं आत्ताच मी हिला ढगात घालवन, पण नाही, पुण्यांदा एकदा ही पोरगी वाचलीच. एकदम किचाट पोरगी आहे ही, वर जाता जात नाही. मग बाळजाबाईंना दुष्यंत म्हणतो, आई तू इथे आलीस. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे मग माझ्या लेकावर आणि सुनावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना मी येणार नाही तर काय करणार रे, म्हणून आलो काळजीपोटी तुला भेटाया, तुला बघाया. त्यावर मग दुष्यंत म्हणतो, आई तू आता घरी जा, संध्याकाळ होत आली. मग बाळजाबाई ह्या आता तिकडनं घरी येतात आणि मग बाळजाबाई घरी आल्याच्यानंतर इकडे आता त्या पूजाकडे येतात आणि आता त्या पूजाला सांगू लागतात की पूजा, आपला प्लॅन अयशस्वी ठरला. त्यावर पूजा म्हणते, म्हणजे. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं आता सुखासुखी ती कृष्णा घरात बाहेर पडली आणि अजून सोन्यावर सुहागन म्हणजे त्या कृष्णाचा अपघात बी झाला. जर ती कृष्णा तशीच वर गेली असती का नाही, तर आपल्या रस्त्यातला कृष्णा नावाचा काटा कायमचा निघून गेला असता. पण तसं घडलं नाही गं, ती कृष्णा जिवंत आहे. अगं मी तिला मारण्याचा प्रयत्न केला. आत्ता तिला बघायच्या बहाण्याने मी हॉस्पिटलला गेले होते ना, तेव्हा मी स्वतः तिथं त्या पंपावरती पाय देऊन तिचा श्वास रोखून धरला होता आणि तिला जीवानिशी घालवण्याचा प्रयत्न केला. पण नको त्यावेळी नेहमीप्रमाणे तिकडे दुष्यंत आला गं तिला वाचवायला आणि त्यामुळे मग मला काहीही करता आलं नाही. आता तुला काहीतरी करावं लागेल, माझा तर एकदा प्रयत्न करून झालाय. त्यावर पूजा म्हणत असते, बाळजाबाई तुम्ही काही काळजीच करू नका, आता असा काहीतरी नवीन डाव टाकते की नाही की ती कृष्णा कायमची वरती जाईल. त्यावर बाळजाबाई म्हणतात, नक्की का. त्यावर पूजा म्हणते, हो, कारण काय आहे ना, मला माझ्या आणि डीच्या रस्त्यात कोणीच नको आहे आणि जर माझ्या आणि डीच्या रस्त्यात कोणी अडवत जात असेल ना, तर त्याला वरती घालवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही आहे. त्यामुळे आज कृष्णाला तरी संपवणार म्हणजे संपवणारच, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित मॅनेज करेन. बाळजाबाई आता पूजाला म्हणतात, शाबास. त्यावर पूजा म्हणते, नाही, शाबाशकी तर काम पूर्ण झाल्याच्या नंतर द्यायची बाळजाबाई, आधी आता बघा मी काय करते ते. त्यावर आता बाळजाबाईंना प्रश्न पडतो की नेमकं पूजा करणार तरी काय. बाळजाबाई आता पूजाला विचारतात, पूजा नेमकं तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे, नाही म्हणजे तुला करायचं काय आहे, तू करणार काय आहेस. त्यावर पूजा ही बाळजाबाईंकडे बघून हसते. बाळजाबाई म्हणतात, तुझ्या या हसण्यात विकृती आहे हे तर मला जाणवायले, पण नेमकी काय विकृती तू करणार आहेस हे मला कळना झालंय बघ. त्यावर पूजा आता म्हणू लागते की पुढं बघा काय घडतंय ते, मी असं काहीतरी करणार आहे का नाही की ज्यामुळे त्या कृष्णाला कायमचा मोक्ष मिळेल आणि कुणाला कळणार बी नाही की हे सगळं करण्यामागं आपण आहे. आणि मग आता पूजा रात्री उशिरा बुरखा वगैरे घालते आणि रांगडे पाटलांच्या बंगल्यातनं बाहेर पडते आणि आता ती कृष्णाच्या जवळ आलेली असते. हॉस्पिटलमध्ये आता तिच्या जवळ आसपास कोणी नाही आहे ही गोष्ट लक्षात येताच पूजा ही कृष्णाला म्हणू लागते, कृष्णा आता तुझा हा शेवटचा दिवस होता, तू उद्याचा सूर्य नाही बघणार, संक्रांत नाही पण किंक्रांत मात्र तुझ्यावर उलटणार, तू कायमची देवाघरी जाणार. कृष्णा कायम हाल अपेक्षा सहन केल्यास ना गं तू, आणि आता मृत्यू पण तुला हालातच मिळणार गं. आता तुला मी माहिती आहे काय करणार, आता मी ही उशी उचलणार आणि अशी तुझ्या तोंडावर दाबून तुझा खून करणार आणि मग तू माझ्या आणि डीच्या आयुष्यातून कायमची लांब होणार आणि मी आणि डी आयुष्यभरासाठी एक होणार. कारण
आता मी वेडी झाले होते ना डीमुळे, डीसाठी, तसं आता तू तुझ्यासाठी वेडा होईल आणि त्याला सावरायला आधार द्यायला कोणीतरी हवं, म्हणून ती जागा मी घेईन. आणि कालांतराने रांगडे पाटलांची सून कृष्णा रांगडे पाटील ऐवजी रांगडे पाटलांची सून पूजा दुष्यंत रांगडे पाटील असेल. आलं ना लक्षात? असो, आता जाऊ दे. या सगळ्या गप्पा तुला सांगून काय उपयोग? तसंही तू शुद्धीवर कुठे आहेस? पण खरं सांगू, खरं तर ना मला असं तुझ्या तोंडावर तू मला छळलं आहेस हे सांगून मारायचं होतं, पण मी नाही करू शकत तसं आता, कारण माझ्या हातात तितका वेळ नाही आहे. एवढं म्हणत आता पूजा ही लगेचच तिकडची उशी उचलते आणि आता त्या उशीने ती कृष्णाच्या तोंडावरती दाबायला लागते. आता कृष्णाला त्रास होऊ लागतो आणि आता कृष्णाला श्वास घेता येत नसतो. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा शुद्धीवर येत नसल्याने दुष्यंत खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. तर अढळराव तिकडे येतात आणि त्याला आधार देतात आणि आता रडत असलेल्या दुष्यंतला ते समजून सांगतात की बाळा, काळजी करू नकोस, कृष्णाला काही एक होणार नाही. जर तुझं प्रेम खरं असेल तर कृष्णा नक्की शुद्धीवर येईल. त्यावर दुष्यंत अढळरावांकडे बघून रडतो. त्यावर अढळराव त्याला सांगतात की काळजी सोडून दे. अरे, तुला जरी वाटत असलं की नाही मी तुझ्या आईवर आणि तुझ्यावर प्रेम केलं नसलं तरीही आज कृष्णाला तुला सोडून मी कुठेही जाऊ देणार नाही. त्याबरोबर दुष्यंत अढळरावांना घट्ट मिठी मारतो आणि रडू लागतो. तो म्हणत असतो बाबा हे सगळं. त्यावर अढळराव त्याला म्हणतात शांत हो बाळा, शांत हो. आता अढळरावांना खूप भारी वाटलेलं असतं दुष्यंतने त्यांना बाबा म्हटल्याबरोबर. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे बाळजाबाई ह्या विचार करत असतात की पूजा मोठ्या तोरात गेली तर आहे की कृष्णाला संपूर्णच घरी येणार म्हणून, पण नेमकी ही पूजा आता करणार काय? खरोखर पूजा कृष्णाला संपवू शकणार का? की मगाशी जसा मी प्रयत्न करत असताना दुष्यंतमध्ये आला होता तसंच आता पण दुष्यंतमध्ये येणार आणि त्या दळभद्री करंट्या कृष्णाचं आयुष्य वाचवणार. देव्याई, काय बी झालं तरी आता दुष्यंतला मधी पडू देऊ नकोस आणि त्या कृष्णीला कायमची पूजाच्या हातानं वरती पाठव. एकदा ती कृष्णी ह्या जगातनं नाहीशी झाली का त्यानंतर माझा लोक कायमचा मोकळा होईल, त्याची त्या अवदशीच्या ताब्यातनं सुटका होईल वगैरे बाळजाबाई इकडे म्हणत असतात. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णाला श्वास घ्यायला त्रास होत असतो. कृष्णा आता असं करत असते आणि आता ती स्वतःला वाचवण्यासाठी हात वगैरे उचलण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. पण आता कृष्णाच्या अंगात तेवढे त्राण नसतात की कृष्णा हात वगैरे उचलेल आणि त्याच गोष्टीचा पूजा फायदा उचलत असते आणि पूजा कृष्णाच्या चेहऱ्यावरती उशी आणखीन जास्त प्रेशरने जोरात दाबत असते जेणेकरून कृष्णाने जीव सोडावा. तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंत हा अढळरावांना सांगतो बाबा मी आलो, कृष्णाची कंडिशन काय आहे, तिची सलाईन वगैरे संपली नाही आहे ना, बघून येतो. त्याबरोबर अढळराव जा बघ असं म्हणतात. दुष्यंत आता आतमध्ये येतो आणि त्याला दिसतं तर काय, एक काळे बुरखेवाली मुलगी कृष्णाला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी दुष्यंत तिकडे येतो आणि दुष्यंत तिला पकडतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा बुरखा खेचू लागतो. आता पूजा स्वतःच्या चेहऱ्यावरचा बुरखा वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते, पण दुष्यंत शेवटी तो बुरखा खेचतोच आणि आता दुष्यंताला समजतं की ही मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून पूजा आहे. आणि आता पूजाला कृष्णाच्या जीवावर उठलेलं बघून दुष्यंताला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो पूजा इथं तू? त्यावर पूजा म्हणते डी हे बघ, मी कृष्णाला म्हणजे मी मारत नव्हते, डी आय विल एक्सप्लेन. अरे मी अचानक इथे आले आणि तेव्हाच कृष्णा हे असं करत होती, उलट मलाच भीती वाटली म्हणून मी डॉक्टरांना किंवा तुला बोलवणार होते. दुष्यंत म्हणतो तू काय करत होतीस ते मला बरोबर कळाले, बुरखा घालून आली आहेस तू. त्याबरोबर आता पूजा म्हणते मी ते डी. त्यावेळी दुष्यंत तिला म्हणतो मला काही ऐकायचं नाही आहे तुझं, इकडनं चालती हो. पूजा आता ऐकत नसते दुष्यंतचं, ती प्लीज माझं ऐकून घे, प्लीज माझं ऐकून घे अशी नाटकं करत असते. दुष्यंत मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आहे, निघ इकडनं असं पूजाला म्हणत असतो. पूजा ऐकतच नसते. शेवटी दुष्यंतच्या हातात पर्याय उरत नाही. दुष्यंत पूजाला थोबडतो आणि म्हणतो आता तरी समजलं ना, मग निघ. आणि मग तो पूजाला तिकडनं हकलवून लावतो. तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई यांना मात्र या सर्व गोष्टींची बिलकुलच कल्पना नसते. बाळजाबाई मनातल्या मनात म्हणत असतात चला जवळपास 1:15 वाजून गेलेत, म्हणजे आता नक्कीच पूजाने कृष्णाचं काम तमाम केलेलं असणार. आता थोड्या वेळात मला
मला दुष्यंत फोन करल आणि सांगल, आई कृष्णा ह्या जगात उरली नाही, मला रडण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. नाही, दुष्यंतच्या समोर मनात नसलं तरी बी मला खोटं खोटं का होईना पण त्या कृष्णीसाठी अश्रू तर गाळावे लागणारच आहेत. शेवटी नाटक तरी चांगलं करायला पाहिजे. आढळरावांना लई तोरा होता नवं, म्या माझ्या सुनला कधीच या घरातनं बाहेर पडू देणार नाही म्हणून. पर मग म्या तर तिला डायरेक्ट ह्या जगातनंच बाहेर घालवली आणि माझं कुणी काय बी वाकडं करू शकलेलं नाही. शेवटी बाळजाबाई म्हणतात, मला जे हवं जसं हवं ते तसं आणि तवा ते करून घेण्याची सवय आहे मला. एवढं म्हणून आता बाळजाबाई ह्या लगेचच स्वतःला आरशात बघतात आणि शाबासकी देऊ लागतात. पण या सगळ्यात बाळजाबाई हे विसरत असतात की त्यांनी केवढी मोठी चूक केली आहे पूजावरती विश्वास ठेवून. त्यांनी अजूनही पूजाकडनं खातरच जमा करून घेतलेली नाही आहे मुळात की कृष्णा जिवंत आहे का मेली. त्या उगाचच तर्क बांधत बसलेले असतात आणि स्वतःचा आनंद साजरा करत असतात. तर आता इकडे बाळजाबाई ह्या विचार करत असतात की कधी एकदाची ही पूजा घरला येत्या आणि मला स्वतःच्या तोंडानं बातमी सांगत्या असं झाले. एक डाव मी तिच्या तोंडून ऐकलं का नाही की कृष्णा कायमची ढगात पोचली का मग मला बरं वाटेल, माझ्या जीवाला सुख शांती येईल. कृष्णे, तुला लई गर्व होता नवं की तू कायम माझ्या पुढं जाशील म्हणून, दुष्यंतसमोर खरं आणशील म्हणून. पण त्याआधीच मी तुला वर घालवली, तू माझं काही एक वाकडं करू शकलेली नाही आहेस. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. हळद रुसली कुंकू हसले मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.